राज्यात पावसासाठी पोषक हवामान कायम आहे. राज्यात ठिकठिकाणी वादळी पाऊस हा हजेरी लावत आहे. तसंच पुढील 4 दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाला पोषक हवामान असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. तर संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज दिलेला आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात पुढील 4 दिवस पावसासाठी पोषक हवामान आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर मराठवाड्यातही पावसासाठी पोषक हवामान आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांना काही ठिकाणी पुढील 4 दिवस वादळी पावसाचा अंदाज दिलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तसेच खानदेशातही जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतही आज आणि उद्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातही पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातही वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. तुमच्या भागातही पाऊस आहे का नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.